आणि अक्षय आपल्याला विनंती आहे वाडाबोशी अक्षय आपणही या, आपल्याला ही मॅन ऑफ द मॅच होती ती देखील देण्याची राहिली होती, तर अक्षय आपणही या, आपल्याला विनंती आहे आपण यायचं आपलं मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक घेऊन जाण्यासाठी. अनिकेत गुलाब साहेब आपल्याला विनंती आपल्या असे आपण मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक द्यायचं आहे. चला चला स्पीडअप करा प्लीज. महत्वाची मॅच आहे, इम्पॉर्टंट लढाई आहे आणि ही लढाई फक्त या क्रिकेटच्या मैदानावरची नाहीये, तर ही लढाई आता अस्तित्वाची आहे. कारण एका दिशेला तुम्हाला जय 11 प्ले फायर सीसी कल्याणचा संघ पाहायला मिळतोय, तर त्यासोबतच डोंबिवली नगरीमधून क्वालिफाय झालेला खला 3214 संघही पाहायला मिळतोय. ही लढाई त्या अस्तित्वाची पाहायला मिळणार आहे. कल्याण विपक्ष डोंबिवलीची लढाई जेव्हा पाहतो तेव्हा त्यातही मजा येते. पहिलाच बॉल रुचितनी चूक केली आहे, धावचीची शक्यता नॉन स्ट्रायकिंग एंडला. हो मजा येणार आहे. पहिलाच बॉल अगदी वाईट जरूर आहे, पण त्या पहिल्या बॉलवरती आपण ती चुरस पाहिली आहे. पहिलाच बॉल वाईट जरूर आलाय. त्यानंतर यावेळी देखील एक चांगला स्ट्रोक आपण पाहतोय. वाह, अप्रतिम दर्जेदार क्रिकेट. त्या पहिल्याच बॉलवरती इरादे स्पष्ट केलेत. जे आपण अगदी आंतरराष्ट्रीय दर्जाचं क्रिकेट पाहतो, प्रेक्षकही अगदी त्यासाठी इथे या मैदानावरती उपस्थित आहेत आणि तशीच मॅच तुमच्या समोर येणार आहे. समोरचा संघ प्ले फायर सीसी जय 11 कल्याण हा संघ पाहायला मिळतो, जो अगदी त्या स्टेशन वाईज गटातनं क्वालिफाय झालाय. पण तो कालचा दिवस होता. आजच्या दिवसामध्ये आपण पाहतोय अजून 2 संघ क्वालिफाय झालेत. कालच्या दिवसात आपण डिवा डोंबिवली लॉट मधून कला 3214 या संघालाही पाहिलंय. पुढचा बॉल स्विचचा प्रयत्न केला आणि इथे प्ले अँड मिस. काय घडलंय, धावा किती मिळणार आहेत, तर इथे पंचांकडे लक्ष लागू नये. 22च्या या 4 धावा मिळत आहेत. या चुका करून चालणार नाहीये. समोरचा संघ बलाढ्य आहे, त्या बलाढ्य संघासमोर तुम्ही अशा चुका करू शकत नाहीयेत. सर लीगल बॉल आहे ना, फक्त चौकार आहे 22चा. येस 22चा चौकार असणार आहे. धावा झाल्यात 9 धावफलकावरती, 9 ऑन द बोर्ड. दोन चेंडूचा खेळ झालाय. रुचित भंडारी बॉलिंग ट्रॅक वरती आहे, ज्याची मातब्बर बॅटिंगची ताकद तुम्ही पाहिली, पण आता आवश्यकता त्याच्या गोलंदाजीची देखील असणार आहे. चांगली बॅटिंग होते समोरून आकाशची. 9 धावा आल्यात, 2 चौकारी आल्यात. पुढचा बॉल हलक्यात आणि फक्त पुश करण्याचा प्रयत्न केला होता. 9 धावा आपण धावफलकावरती बनवल्यात आणि त्यानंतर तुम्हाला घाई करण्याची आवश्यकता नाहीये. जय देखील इथे उपस्थित आहेत टीम मध्ये. आपण जयलाही अनेक वर्ष पाहिले, आपल्या संघासाठी चांगलं कार्य त्याचंही राहिलंय. आणि कल्याण नगरी म्हटलं ना की अंडरआर्म क्रिकेटची पर्वणी आहे. अनेक सुपरस्टार्स कल्याणनी अंडरआर्म क्रिकेटला महाराष्ट्राच्या पटलावरती दिल्यात. त्याचमुळे जेव्हा तुम्ही कल्याण नगरीतले क्रिकेटर्स पाहतात ना, त्यावेळी तुम्हाला ती चुरस नेहमीच पाहायला मिळते. आणि त्याच्याच पाठोपाठ आता दिवा डोंबिवलीचं क्रिकेटही ते सुदृढ होत चाललंय, यातही शंका नाहीये. त्यातील जे गुबरता सितारा म्हणजेच रुचित बॉलिंग ट्रॅकवरती आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा समोर खेळण्याचा प्रयत्न केला होता. लॉंगरवरती चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फिल्डिंग, एकच धाव इथे मिळणार आहे. चार बॉल आणि 11 धावा धावफलकावरती लागल्यात. पुढचा बॉल पुन्हा एकदा समोर खेळण्याचा प्रयत्न केला. लॉंगनवरती चांगलं क्षेत्ररक्षण, फेकी झाली, पंचांकडे लाऊड अपील केल्या जाते. पण त्या अपील मध्ये अगदी आपण पाहतो ना, आत्मविश्वास थोडासा कमी आहे. कारण खेळाडूंनाही माहिती आहे चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स राहिली आतापर्यंत. प्ले फायर ज्या संघाच्या नावात फायर पाहायला मिळतं, खेळ त्यांचाही चांगला. कालच्या दिवसामध्ये सर्वात उत्कृष्ट संघ म्हणून ज्यांची निवड झाली, खेळही अप्रतिम ज्यांनी केला आणि गोलंदाजीच्या बळावरती जिंकलेले ते सगळे सामने. कालचाही दिवस तेवढाच उल्लेखनीय आपण पाहिला होता. पुढचा बॉल पुन्हा एकदा, यावेळी स्ट्रोक मध्ये ताकद आहे आणि ताकद सोबत नजाकतही पाहायला मिळते. हाई बॉल निघून गेलाय सीमारेषेच्या बाहेर. दन 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 करत येतोय चौकार, अप्रतिम. पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय प्रचंड धावेंचा डोंगर इथे उभारलाय. 16 धावा झाल्यात धावफलकावरती. धावेंचा डोंगर उभारण्याचं कार्य केलंय. पहिल्या षटकामध्ये इरादे स्पष्ट केलेत, आम्ही लढाई करण्यासाठी आलेलो आहोत आणि आम्ही ती लढाई करून दाखवणार आहेत. असंच आमची निवड झालेली नाहीये. अगदी जर तुम्ही अंडरआर्म क्रिकेट पाहताय ना, त्या अंडरआर्म क्रिकेटच्या पटलावरती
कल्याण नगरी म्हणजेच सुदृढ खेळाडू आणि त्यातीलच काही नामवंत खेळाडू याही संघामध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. चला खलास 3-2-1-4 बघा. या मॅच मध्ये आपण कुठल्याही प्रकारचं जे टाइम वॉच आहे ना ते लावलेलं नाहीये, पण तरी देखील विनंती असणार आहे की आपण थोडासा स्पीड अप करा. बॉलिंग ट्रॅक वरती ज्या अनुभवाची प्रचंड आवश्यकता आता इथून खलास 3-2-1-4 संघाला होती त्या अनुभवाची निवड करण्यात आली आहे. बॉलिंग ट्रॅक वरती येत आहेत प्रीतम. आकाशने आतापर्यंत चांगली बॅटिंग केली आहे. पुढचा बॉल यावी फुलटॉस सीमारेषेच्या बाहेर फरार होतोय. बॉल सरळ निघून चाललाय. झटपट पटापट चौकार येतोय. अप्रतिम ट्रेडमार्क शॉट आहे. आकाशने काय बॅटिंग केली आहे. कर्णधार म्हणून अगदी टॉस साठी आल्यावरती त्याच्यावरती चेहऱ्यावरती ते इन्स्पिरेशन आपण पाहिले. इम्प्रेसिव्ह बॅटिंग करून दाखवतोय. पुढचा बॉल स्विच करण्याचा प्रयत्न. बॅट आणि पॅडच्या आतमध्ये बॉल आहे. इथे फेकी केली आहे आणि फेकी करत असताना देखील यष्ट्या उद्ध्वस्त झालेल्या नाहीयेत. खलास 3-2-1-4 संघ त्यांना कमबॅकची आवश्यकता आहे, कारण ज्या संघाने गोलंदाजीच्या बळावरती संपूर्ण स्पर्धा डॉमिनेट केली आहे ना तो संघ त्याच्या समोर आपण जास्ती धावा नाही देऊ शकत आहेत. फाईट करणं गरजेचं आहे. हो यावेळी चेक केलाय आणि पहा बॅटरकडे इथे चातुर्य. अगदी अर्ध्या विकेट पर्यंत तो अटॅक करण्यासाठी आलेला आहे. कल्याण विपक्ष डोंबिवली अशी ही लढत सुरू आहे. दोन्ही बलाढ्य संघांमध्ये मॅच सुरू आहे. पुढचा बॉल लीफ केलाय. लेगस्टम्पच्या प्रचंड बाहेर वळण टर्न अपेक्षित होतं ते टर्न मिळत नाहीये. बॉल सरळ निघून जातोय. पिचिंग चुकीची आहे. ऍक्शन रिप्ले देखील आपण पाहिलात ना तर बॉल आपण जेव्हा लेग स्पिन टाकताय तेव्हा एवढ्या बाहेर पिचिंग नाही करू शकत आहे. का? कारण त्याच्या मागचं कारण तुम्हाला खेळपट्टीचा अंदाज घेणंही गरजेचं आहे. ही सिमेंटची खेळपट्टी आहे. मातीच्या खेळपट्टीवरती देखील आपण तो टर्न एक्सपेक्टेड असतो तो मिळत नाहीये. पुढचा बॉल स्ट्रेक डाऊन द ग्राउंड. यावी गॅप मध्ये सरळ निघून गेलाय. सरळ येतोय बेधडक येतोय. अजून एक बॉल दन 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 करत निघून गेला. सीमारेषेच्या बाहेर येतोय. अजून एक चौकार. ती चेडू आणि 26 धावा धावफलकावरती झाल्यात. इथे खरपूस समाचार आपण पाहतोय प्रीतमचाही घेतला गेला. त्या अनुभवाची शिदोरी आणि त्यालाही गवसणी घातली आहे. काय घडणार आहे? आतापर्यंत भरपूर धावा बनल्यात, पण इथून खलास 3-2-1-4 संघ त्यांना कमबॅक करायचा असेल तर त्यांना डॉट बॉल टाकणं गरजेचं आहे. 26 धावा आल्यात धावफलकावरती. प्ले फायर्स कल्याण, प्ले फायर सीसी जय 11 कल्याण हा संघ काय फाईट करतोय. अप्रतिम फाईट करत असताना त्यांचं डॉमिनेशन मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत तुम्ही पाहिलं. आणि इथे देखील नो बॉल आहे. चांगली फिल्डिंग, अप्रतिम फिल्डिंग इथे करण्यात आली. हा बॉल इथे फरार झाला असता, पण इथे पुन्हा एकदा चुकी केली आहे. धावचीची शक्यता. विकेट मिळते का? नॉट स्ट्रायकिंग एंडला बॅटर आउट होणार आहे. आकाशची विकेट इथे संपुष्टात जाते. पण घडलंय काय मैदानाच्या आतमध्ये? चौफेर. आपल्याला थोडासा ड्रामा पाहायला मिळत होता. सर एकूण 2 धावा आहेत. बॉलही काउंट होणार आहे. ओके. नवीन बॅटर सागर येतोय मैदानाच्या आतमध्ये. सागर ही अगदी एक नामवंत खेळाडू आहे. अनेक वेळेस अनेक सामने त्यांनी त्याच्या बॅटिंगच्या बळावरती आपल्या संघाला जिंकवून दिलेल्या आहेत. असे म्हटलं होतं ना की स्टारकास्ट आहे कल्याण, आणि कल्याणचं अंडरआर्म क्रिकेट अनेक सितारे दिलेत त्या अंडरआर्म क्रिकेटनी संपूर्ण जगभरात देशभराच्या अंडरआर्म क्रिकेटला. पण त्यातीलच एक चांगले कार्य आता इथून खलास 3-2-1-4 ही करतात. विकेट मिळाली आहे. पण संदेशचा खेळ अप्रतिम राहिला. संदेशची देखील त्याच्या बॅट मधून चौकारांचे संदेश दिलेत आतापर्यंत. चांगली बॅटिंग त्याची राहिली. पुढचा बॉल फुलटॉस चेंडू आहे. फुलटॉस बॉल वरती प्रहार केलाय, अटॅक केलाय. सरळ इथे बॉलला फेकून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. हाही बॉल चौकार आलाय आणि याही वेळेस खराब बॉलिंग पाहायला मिळते आपल्याला. समोरच्या बलाढ्य संघासमोर तुम्हाला स्वतःचे नव थोडेसे शांत ठेवणं गरजेचं आहे. फुलटॉस गोलंदाजी तुम्ही करू शकत नाहीये. 5 बॉल 32 धावा. 7 बॉलचा खेळ शिल्लक. पुढचा बॉल पुन्हा एकदा यावी देखील कवच रिजन वरती. वाह अप्रतिम.
दर्जेदार फिल्डिंग इथे दाखवत असताना आपसुकच प्रत्येकाने टाळ्या वाजवल्यात, पण टाळ्या वाजवणंही तेवढं गरजेचं आहे, कारण ते प्रयत्न तुमचे मॅटर करतात, तुमचा खेळ मॅटर करतो. आणि तुम्ही जेव्हा या मोठ्या खेळावरती, मोठ्या स्पर्धेमध्ये एका मोठ्या संघासमोर एक चांगलं कार्य करताना, त्यावेळी तुमचं नावही त्या शिखरावरती जाते. चांगली फिल्डिंग झालेली आहे. हर्षने अप्रतिम फिल्डिंग करून आपल्याला दाखवली आहे. 2 षटकांचा खेळ झालाय. 33 धावा धावफलकावरती इथे लागल्यात. प्ले फायर सीसी जय 11 कल्याण त्यासमोरच फाईट करत असताना आपण पाहतोय खलास 3-2-1-4. आणि ज्या गोलंदाजाची चर्चा राहिली, ज्या गोलंदाजांनी मग अंडरआर्म क्रिकेट, ओव्हरआर्म क्रिकेट आणि नुकताच्या काळामध्ये 40+ ही क्रिकेट गाजवलाय, गिरीश येत आहेत बॉलिंग ट्रॅकवरती. या संपूर्ण नवदूत खेळाडू आधी, आणि आपण अनेक वेळेस तो उल्लेख करतो ना की त्या काळामध्ये अगदी आजपासून 5-7-8 वर्ष अगोदर आपण गेलात तर त्या काळामध्ये जेव्हा युट्यूब ही एवढं प्रसिद्ध नव्हतं, त्या काळात जर युट्यूब असतं ना तर हे सगळे लेजंड राहिले असते. इथे देखील पहिलाच बॉल नो. सुरुवात चांगली करावी लागणार आहे आता गिरीशला देखील. गिरीश यांच्याकडे देखील तो अनुभव प्रचंड आहे. आता त्या अनुभवाची शिदोरी त्यांना पणाला लावणं गरजेचं आहे, कारण समोरून अटॅक होतोय. इथे देखील पुढे सरसवलंय, हाही नो बॉल असणार आहे. अजून एक नो आलाय. 35 धावा लागल्या धावफलकावरती. खूप मोठं टोटल आता इथून चेस करावं लागणार आहे खलास 3-2-1-4 या संघाला. पुढचा बॉल फुलटॉस चेंडू आहे आणि सरळ बॉल निघून गेलाय. काय ताकद आहे त्या फटक्यावरती, त्या ताकदीने आपण या क्षेत्ररक्षकालाही बीट केलेला आहे. वा, अप्रतिम स्ट्रोक प्ले. काय बॅटिंग करून दाखवते आपल्याला बॅटर संजय. सुदृढ बॅटिंग पाहायला मिळते. असंच नावलौकिक नाही आलाय, कारण 4 चौकार आपण संजयच्या बॅटमधून पाहतोय. 39 धावा झाल्यात धावफलकावर. 39 झालेत. ओके जय, थँक्यू. 39 धावा धावफलकावरती. पुढचा बॉल पुन्हा एकदा समोर खेळण्याचा प्रयत्न इथे केला कवच रिजन वरती. चांगली फिल्डिंग झाली आहे. 40 धावा लागल्यात धावफलकावरती. समोरचा संघ बलाढ्य आहे याची आपण चर्चा अनेक वेळेस करत होतो, पण त्या संघासमोर तुमचं कार्य महत्वाचं आहे ना, असं म्हटलं जातं. तुम्ही प्रयत्न काय करतात ते जास्ती मॅटर करतात, तुम्ही खेळताय कसं ते जास्ती मॅटर करत असतं. आणि प्रयत्नार्थी परमेश्वर नेहमीच आपण ऐकलंय, नेहमीच आपण म्हटलंय, तो प्रयत्न जास्ती महत्वाचा आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा समोर खेळण्याचा प्रयत्न. वा, दर्जेदार फिल्डिंग. यालाच तर म्हणतात ते कमबॅक. तुमच्या फिल्डिंग मध्ये देखील ते धार असली पाहिजे, आणि ती फिल्डिंग मधली धार इथे दाखवत असताना टीम खल्लास 3-2-1-4. 41 धावा लागल्या धावफलकावरती. 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक. पुन्हा एकदा संजय स्ट्रायकिंग एंडला. आणि अशाच प्रकारे हा वाईट फेकलाय, पण इथे बॅटरला परतावं लागणार आहे तंबूच्या आश्रमध्ये परत, कारण ही स्ट्रॅटेजी होती, हा एक प्लॅन केला होता, हा एक ट्रॅप रचला होता, आणि त्या ट्रॅप मध्ये आपसुकच फसवण्याचा प्रयत्न केलाय. बॉलही काउंट होणार आहे. 1 रन जरूर तुम्हाला मिळेल, पण बॉल काउंट झालाय. संजय सारखा एक चांगला बॅटर जो आग उगवणारी बॅटिंग करत होता त्यालाही तुम्ही तंबूच्या आतमध्ये परत पाठवलाय. थोडासा का असेना, हलकासा का असेना, तो कमबॅक पाहायला मिळतोय आपल्याला खलास 3-2-1-4. भारख्या नावाने प्रसिद्ध असलेला हा खेळाडू. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. इथे देखील स्वीप करण्याचा प्रयत्न. चांगली फिल्डिंग राहिली. डायरेक्ट हिट होणं गरजेचं आहे. डायरेक्ट हिट लागलाय का? पंचांकडे सगळ्यांच्या नजरा लागून आहेत. 2 पंच दोघंही चर्चा करतील. करण सावंत आहेत आणि त्यासोबतच प्रणय देखील आहे. या दोघांमध्ये ही चर्चा सुरू आहे. गिरीश बॉलिंग ट्रॅक वरती आले. गिरीशकडे तो अनुभव आहे आणि तो अनुभव त्यांनी पणाला लावलाय. त्यांनी करून दाखवण्याचा प्रयत्न आतापर्यंत केलेला आहे. पंचांकडे लक्ष लागून आहे. पाहूयात पंच काय डिसिजन देतात. 1, 2, 3 तिन्ही पंच इथे डिस्कस करतील. त्यानंतर तो डिसिजन येईल, कारण स्ट्राइक एंड वरती आता सागरला आणण्याचा प्रयत्न आहे. बॅटर आउट. नवीन बॅटर नितेश येत आहेत मैदानाच्या आतमध्ये. धावा झाल्यात धावफलकावरती आपण पाहतोय तर 42 धावा झाल्यात. 42 धावफलक मोठा आहे. मोठा धावफलक उभारलाय जरूर. शेवटचा बॉल आता या इनिंग मधला हा शेवटचा बॉल आहे. 42 धावा आतापर्यंत झाल्यात.
जरूर तुम्हा सगळ्यांना वाटत असेल धावफलक खूप मोठं आहे, पण समोरच्या संघामध्ये देखील ती मातब्बर ताकद आहे. कारण जर रुचितची बॅट बोलली, त्याच्या बॅटमधून जर धावा आल्या ना तर मॅचला मजा येणार आहे. शेवटचा बॉल 42. हो, स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला होता, पंचांकडे अपील केली जाते आणि पंचांनी अपील इथे उचलून धरली आहे. वाईट बॉल आलाय. 43 धावा लागल्या धावफलकावरती. शेवटचा बॉल आणि तो शेवटचा बॉल खेळण्यासाठी संपूर्ण संघही वाट पाहतोय की शेवटच्या बॉलवरती त्यांना हवं एखादी चौकार यावं, पण इथून खलास 3-2-1-4 संघ त्यांना माहिती आहे डॉट बॉलही आपल्याला चालणार आहे. पुढचा बॉल यावी देखील पुन्हा एकदा गॅपमध्ये ढकलून दिला. रॉंग फुट झालेत. पहिल्या क्षणाला बॅटच्या फेज वरती गेलेत आणि त्यानंतर अजून एक चौकार आलाय. खूप चांगली बॅटिंग करत असताना ज्या टीमनी कालही डॉमिनेट केलं, ती टीम आजही आपल्याला त्यांचं डॉमिनेशन मैदानाच्या आतमध्ये दाखवते. प्ले फायर सीसी कल्याण 11 कल्याण जय 11 हा संघ काय बॅटिंग केली आहे. पहिल्या सत्राचा खेळ संपलाय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा लागल्या धावफलकावरती 47 आणि जिंकण्यासाठी 48 धावेंचं लक्ष असणार आहे. तर यानंतरची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. यानंतरची मॅच आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजेच टीम ओमसाई गणेश विपक्ष फाईट करणारा संघ आहे तो म्हणजेच मंगलमूर्ती. दोन्ही टीमचा कॅप्टन टॉस साठी रिपोर्ट करा. मंगलमूर्ती संघाचे संघनायक आणि ओमसाई गणेश संघाचे संघनायक. मैदानामध्ये चालू असलेली ही क्वालिफिकेशनची मॅच जबरदस्त ही मॅच पाहायला मिळते. डोंबिवली विपक्ष कल्याण. डोंबिवलीने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं तर चांगली दिली आहेत. प्ले फायर सीसी कल्याण या संघाने आणि चांगली बॅटिंग तर आपल्याला पाहायला मिळाली. म्हणजे फर्स्ट इनिंगचा जो पेपर होता तो क्रॅक केला. डोंबिवलीला थोडंसं माघारी पाठवलं, पण डोंबिवली देखील मागे राहणार नाही. चेस करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल खल्लास 3-2-1-4 संघ देखील. पण बघूयात प्ले फायर सीसी कशा प्रकारे गोलंदाजी करते आणि पाठलाग कशा प्रकारे केला जाईल. धावांचा पाठलाग खूप मोठा आहे आणि खूप मोठा पाठलाग करण्यासाठी आघाडीची जोडी आपल्याला पाहायला मिळते. रुचित भंडारी आणि 9 सेकंड वरती ऋषभ. त्याचबरोबर नुकताच ज्यांचं शुभागमन झालं आदरणीय सन्माननीय अनमोलजी वामन म्हात्रे साहेब इथे मात्र उपस्थित होत आहेत. त्यांचं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत. भारतीय जनता पार्टीमध्ये कार्यरत. भारतीय जनता पार्टी म्हटलं तर सर्वप्रथम राष्ट्र, त्यानंतर आपण पाहिलं तर राज्य, त्यानंतर स्वतःकडे पाहतात. सध्या तरी सर्वांचा विकास करण्याचं त्यांचं स्वप्न भारतीय जनता पार्टीचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्यांचेच एक कार्यकर्ते अनमोलजी वामन म्हात्रे साहेब इथे उपस्थित होतात. साहेबांचं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत. वयात आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये जिथे ऐकूयात आवाज मनीष बागे सरांचा. थँक्यू सो मच. धन्यवाद. टॉस इथे देखील कंप्लीट करणार आहोत, पण मॅच सुरू होते आणि पहिलं षटक घेऊन गोलंदाज सज्ज. गोलंदाजी ट्रॅकवरती रुचित आहे. पहिल्या बॉलवरती अगदी त्यांनी संयम दाखवलाय आणि सिंगल इथे वसूल केली आहे. पण इथून त्या संयमाची नाही तर त्या आक्रमकतेची आवश्यकता असणार आहे. अजय आहेत बॉलिंग ट्रॅकवरती आणि अजय यांच्याकडून देखील अपेक्षा संपूर्ण संघाच्या असतील, कारण पहिलं षटक त्या पहिल्या षटकावरती मोमेंटम सेट होणार आहे. काय डोंबिवली किंवा कल्याण, कोणाचा विषय आहे, कोणाचा संघर्ष. पुढचा बॉल फ्रंट फुटला गेले, फटका फसलाय. हे स्कोर बोर्डचा प्रेशर आहे आणि त्या दडपणाखाली इथे मोहाला अर्पून शकलेले नाहीयेत. बॅटर आउट. खल्लास 3-2-1-4 संघाला लागतोय पहिला मोठा झटका. त्याचबरोबर मी विनंती करतो अनमोलजी वामन म्हात्रे साहेबांना, साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. दोन्ही कॅप्टन्स इथे मात्र उपस्थित. टॉस इथे मात्र केला जाईल. टॉस फार महत्वाचा आहे. जसे आमचे स्कोरर मित्रांनी आम्हाला माहिती दिली की या स्पर्धेमध्ये जो टॉस जिंकतो तोच मात्र मॅच जिंकतोय. असंच काहीसं चित्र पाहायला मिळालं. त्याचबरोबर भूषणजी मोरे साहेब देखील इथे उपस्थित होतात. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत. टॉस इथे मात्र केला जातोय. नशिबाची साथ इथे मात्र लागली ती म्हणजे ओमसाई गणेश संघाच्या बाजूने. निर्णय आमच्यापर्यंत पोहोचेल तोपर्यंत मैदानामध्ये चालू असलेल्या सामन्याचा निर्णय देखील आपण घेऊयात. कॉमेंट्री बॉक्स मध्ये ऐकूयात आवाज मनीष सरांचा. थँक्यू सो मच मयूर सर. इथून जर फाईट करायची असेल तर तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करावा लागणार आहे. हे उपस्थित असलेले सगळे प्रेक्षक तुमच्यासाठी उपस्थित आहेत, तुम्हाला चीअर करण्यासाठी असणार. आणि रुचितचा तडाखा, पण त्याहून चांगली फिल्डिंग. वा, अप्रतिम. हा दर्जा आहे, हा क्रिकेटचा दर्जा आहे, हा बेस्ट वर्सेस बेस्टच्या लढाईचा दर्जा तुम्ही आतमध्ये पाहतायत मैदानाच्या आत. मोरिया चषक
आणि या चषकाला खऱ्या अर्थाने लाभलेले हे प्रेक्षक पुन्हा एकदा पुढे सरसवून मारण्याचा प्रयत्न आणि याही वेळी अजून एक चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. वा काय फिल्डिंग होत आहे. आकाशने चांगली फिल्डिंग केली आहे. नितेशने अप्रतिम बॉल अडवलाय. तो चौकार अडवण्याचा प्रयत्न राहिला. पुढचाही बॉल यावी देखील पुन्हा एकदा नितेशकडे बॉल जातोय. बॉल फक्त मैदानाच्या आतमध्ये. फटके अप्रतिम आलेत. ते देखील रुचितच्या बॅटमधून आलेत. पण त्या फटक्यांवरती चौकार आलेले नाहीयेत. 6 बॉलचा खेळ झालाय आणि धावाही धावफलकावरती फक्त आणि फक्त 6 पाहायला मिळतात. नवीन गोलंदाज योगेश येतोय बॉलिंग ट्रॅकवरती. योगेशचा इतिहास प्रचंड मोठा राहिलाय. अंडरआर्म क्रिकेटच्या पटलावरती याही खेळाडूंनी आपल्या गोलंदाजीच्या बळावरती अनेक संघांना धूळ चारण्याचं काम केलेलं आहे. योगेश बॉलिंग ट्रॅकवरती आहे. एक वेगळ्या शैलीने गोलंदाजी करणं ही त्याची ओळख राहिली आहे आणि त्या ओळखीप्रमाणे गोलंदाजी करते. पण समोर देखील डोंबिवलीतील एक उभरता सितारा रुचित भंडारी तुम्ही पाहता स्ट्रायकिंग एंडला. पहिलाच बॉल नो बॉल घोषित केलेला आहे आणि इथे देखील पुल करण्याचा प्रयत्न. एक धाव इथे अतिरिक्त मिळणार. 1+1 2 मिळतील. धावसंख्येत वाढ. धावा झाल्यात 8 धाव फलकावरती. पुढचाही बॉल पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक पाहतोय कवच रिजन वरती आणि इथे झालाय काय डायरेक्ट हिट. कॅच आउट झालेले आहेत. येस कॅच आउट आहेत. तो अँगल थोडासा कव्हर करताना आपण पाहिलं थोडस व्यत्यमध्ये आलं आणि त्यामुळे ती कॅच आमच्या समीप नाही आली. पण कॅच आउट झालेत. अजून एक झटका लागतोय टीम खलास 3-2-1-4 या संघाला. तो इंटेंट मयूर सर कुठेतरी आपण पाहतो ना तो मिसिंग आहे आणि त्याच्या मागे कारण तुम्हाला आलेल्या त्या धावा आहेत. तुम्हाला त्या धावेचं दडपणही पाहायला मिळतं आणि त्या दडपणाखाली आता संपूर्ण खलास 3-2-1-4 संघ आता इथे थोडासा बॅकफुटला आहे. पण सातत्याने इथे चुकाही होत आहेत. योगेश कडून इथे चुका पाहायला मिळतात आपल्याला. हॅलो पुढचाही बॉल पुन्हा एकदा आपण पाहतो तर खूप चांगली गोलंदाजी योगेश करतोय. रुचित एकटा लढतोय आणि त्याला लढत राहावं लागणार आहे आपल्या टीमसाठी. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॅटची कडा लागते आणि इथे विकेटचं पतन होत आहे. रुचित बॅक टू द डगआउट. टीम खलास 3-2-1-4 संघ आता इथून नक्कीच त्यांनाही थोडस बॅकफुटला जावं लागणार आहे कारण प्रथम पहिल्या सत्रामध्ये 47 धावा त्याही 30 षटकांमध्ये दिल्यात आणि त्याचमुळे संघ आता अगदी दुविधा मनस्थितीमध्ये पाहायला मिळतोय. हॅलो हॅलो चेक. हॅलो 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 चेक. चला एक विशेष सन्मान आपण या व्यासपीठावरती करणार आहोत. तर सन्मान करण्यासाठी मी विनंती करीन भगवान दुरी साहेब आपण या. आपल्या हस्ते आपण सन्मान करणार आहोत आणि खऱ्या अर्थाने जसं मयूर सरांनी उल्लेख केला एक उभरतं व्यक्तिमत्व एक नेतृत्व आमच्या समोर इथे आहे ज्या नेतृत्वानी फक्त एक वेळेस नाही तर अनेक वेळेस आणि क्रिकेटवरती त्यांचं असलेलं प्रचंड प्रेम ज्या प्रेमापोटी आपण त्यांना प्रत्येक स्पर्धेमध्ये पाहत असतो आणि त्यांची अमोल साथ आपल्याला मिळत असते आणि त्यासोबतच आमच्या या स्पर्धेचे देखील आधारस्तंभ जे आहेत अनमोलजी म्हात्रे सर या त्यांच्यासाठी मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. दादा या आपल्या देखील यथोचित सन्मान आपण करणार आहोत. थँक्यू सो मच आपण आल्याबद्दल वेळ काढून आपल्या या व्यासपीठेवरती उपस्थित राहिल्याबद्दल. मायेची उबदार शाल त्यासोबतच मोमेंटो आणि त्यासोबतच पुष्पगुच्छ देऊन त्यांनाही सन्मानित करण्यात येत आहे. कॅमेरामॅन आपल्यालाही येस श्रेयस शिंदे. श्रेयसला सांगण्याची आवश्यकता नाहीये. थँक्यू सो मच. चला टीम मॅनेजमेंट एकदा जोरदार टाळ्या दादासाठी झाल्या पाहिजेत.
अनमोल म्हात्रे एक युवा नेतृत्व आहे आणि ज्यांचं नेतृत्व जेव्हा आम्हाला लाभतं तेव्हा अशी स्पर्धा आम्हाला पाहायला मिळते. थँक्यू सो मच अमोल दादा आल्याबद्दल. पुन्हा एकदा आपले मनपूर्वक स्वागत आहे. या आपण व्यासपीठावरती पुन्हा एकदा विराजमान व्हा आणि इथून सामना एन्जॉय करा. स्विचिंगचा प्रयत्न इथे केला. अजून एक बॅटर बॅक टू द डगआउट. अजून एक झटका लागतोय. पुढचा बॉल हाई बॉल षटकारासाठी निघून गेलेला आहे. स्पर्धे सागर आहेत बॉलिंग ट्रॅक वरती आणि पाहूयात आता या स्पर्धेमधली ती पहिली वहिली हॅट्रिक सागरच्या नावावरती लागते का. इथे प्ले अँड मिस पंचांकडे अपील केली जाते. करण आहेत पंचांच्या भूमिकेमध्ये आणि पाहूयात करण काय डिसिजन देत आहेत. नॉट आउट आहे का हे पाहणं देखील गरजेचं. जी हा नॉट आउट आहेत. पुढचाही बॉल पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन केलं आणि अशाच प्रकारे आपण पाहतोय तर षटक संपलंय. सुरज सर षटक संपलंय आणि जे डॉमिनेशन आपण कालच्या दिवसात पाहिलं तेच डॉमिनेशन आपण पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये पाहत होतो. जे डॉमिनेशन आपल्याला करून दाखवलं प्ले फायर सीसी जय 11 कल्याण या संघाने आणि तो पहिला संघ ठरतोय जो मेगा फायनल मध्ये क्वालिफाय होतोय. मित्रांनो ज्यांचा खेळ पाहण्यासाठी थांबले होतात त्यांच्यासाठी टाळ्या व्हायला हरकत नाहीये. गुड गेम. खूप चांगला खेळ तुम्ही दाखवलात. वेल प्लेड टीम. खूप चांगला खेळ. जयजी भोईर साहेब यांचं देखील आगमन झालं. त्यांचं देखील मी मनपूर्वक हार्दिक आणि सहर्ष स्वागत करतोय. या दादा आपलं देखील वेलकम.